नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीच्या नवीन वाटामध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज मी यवत गाव येथील संतोष दोरगे सरांच्या शेतीमध्ये आहे. आणि जर आपण मागं पाहिले तर अंजिराची शेती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या अंजिराच्या शेतीचं व्यवस्थापन संतोष सरांनी कसं केलं हे त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहे. आणि त्याचबरोबर यांनी ह्या ठिकाणी दोन प्रयोग राबवले की एक दुसरा म्हणजे की कांदा याच्यामध्ये पहिला केलता आणि दुसरं पीक आता हे अंजिराचं आहे. तर संतोष सर, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आता आपल्याला ह्या शेतीबद्दल सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला ह्या अंजिरासाठी किती खर्च आलता, म्हणजे लागवडीपासून साधारणतः एक म्हणजे टोटल लागवड खतं वगैरे सगळं काय असेल त्याच्यामध्ये? आपल्याला अंजीर लागवडीसाठी 60 ते 65 हजार रुपये खर्च आला सुरुवातीला. ह्याच्यामध्ये आपलं रोप, खत आणि ड्रीप ह्या त्या गोष्टी. तर सरांनी ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एक 5 ट्रॉली शेणखत घातलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत घातलेलं नाही याच्यामध्ये. आणि तुम्ही जर व्यवस्थापन जर पाहिलं तर झाडं एक नंबर क्वालिटीच्या अशा व्यवस्थापनामध्ये दिसत आहे आपल्याला. आणि त्यांचं जर का व्यवस्थापन जर पाहिलं तर जैनचं ठिबक टाकले आणि त्याचबरोबर त्यांनी तुम्ही कॉक सिस्टीम केली. डायरेक्ट जे आपण ड्रिपरद्वारे पाणी गळतं ती सिस्टीम न ठेवता त्यांनी डायरेक्ट कॉक सिस्टीम केलेली आहे, जेणेकरून पाणी व्यवस्थापन एकदम छान होईल अशा पद्धतीमध्ये आहे. आणि आता ही जात लावली कोणती जाती अंजिराची? साधारण गावरानच आहे. गावरान जातीचं मध्ये आपलं हे आपलं डोंबेवाडीचं बियाणं. डोंबेवाडीचं म्हणजे. तर आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे कांदा पीक केलं, साधारणतः कांदा पिकाचं ह्या 1.25 एकरामध्ये किती उत्पन्न मिळलं? 1.25 एकरामध्ये साधारण मला 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळालं कांद्याचं. तर या अंजीर शेतीमध्ये त्यांनी 2 प्रयोग राबवले, म्हणजे की मिश्र शेती. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि अंजीर हे दोन्ही पिकं, प्रथम वर्षी त्यांनी कांद्याचं उत्पादन घेतलं आणि आता दुसऱ्या वर्षी हे अंजिराचं उत्पादन घेतलं. तर अंजिराचं उत्पन्न ह्या वर्षी आपल्याला साधारणतः किती झाले? 2.25 ते 2.5 लाख रुपयाचे झाले. शेतकरी मित्रांनो पहा, पहिल्या वर्षी अंजीर आपल्याला उत्पन्न देणार नाही, त्यामध्ये त्यांनी काय केलं की एक कांदा पीक घेतलं आणि आपला पहिल्या वर्षीचा हा खर्च त्याच्यातून शेतातून काढलेला गेलाय 1.25 एकरामधून. परत दुसऱ्या वर्षी त्यांना अंजिरामधून साधारणतः 2 ते 2.25 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. आणि बाग जर पाहिली तर कशा पद्धतीने त्यांनी ठेवली की त्यांच्याकडूनच आपण आता जाणून घेऊ. बागेचं व्यवस्थापन. बागेचं व्यवस्थापन अशा प्रकारे की ह्या जातीला रोग कमी आहे. याला तांबाऱ्या जातीचा रोग येतो, त्याला 22-3 बायोकिलर आणि M45 चालतं. साधारण औषधं लागतात. हा, साधारण म्हणजे औषधं स्ट्रॉंग नाही, मागाडी नाही, काय नाही, स्ट्रॉंग नाही. आणि ही जात पाण्याला कमी पाण्यात येणारी आहे. आठवड्यातून आपण 2 वेळा पाणी देतो याला. आठवड्यातून 2 वेळा. साधारणतः याला किती वेळ चालतं ते? याला एक 4 तास पाणी चालतं, म्हणजे आठवड्यातून 2 वेळा. 2 वेळा. शेतकरी मित्रांनो, ही माहिती खूप महत्वाची की आपल्याला पाणी व्यवस्थापन हा खूप महत्वाचा घटक आहे. अंजीर हे एक माळरानवर येणारं झाड आहे आणि त्यांचं पाहिलं तर एक आठवड्यातून 2 वेळा त्यांनी पाणी व्यवस्थापन आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि आता खताचं म्हणजे रासायनिक तुम्ही म्हणता टाकलेलं नाही, आता रासायनिक खतं वापरलंच नाही वापरलं. तर शेतकरी मित्रांनो, बाग जर पाहिले तर कशी बहारदार अशी बाग आहे, उंच उंच गेले आणि शेंड्यापर्यंत आपल्याला अंजीर पाहायला मिळत आहेत. तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक शेंड्यावर अंजीर आहे. आणि झाडाचं व्यवस्थापन जर पाहिलं तर कुठलंही झाड आपल्याला वीक असं दिसत नाही, अशा पद्धतीची ही अंजिराची बाग आहे. तुम्हाला आता मी ह्याच्यामधले अंजिराचे काही फुटेज दाखवतो. शेतकरी मित्रांनो, आता अंजीर हा आपला सरांचा कुठं विकला जातो हे त्यांच्याकडून आपण घेऊ. हा आपला अंजीर कुठं विकला जातो? गोरखडोंबे हे खोरचे हां, ते आपला माल खरेदी करतात. साधारणतः दर काय मिळाला आपल्याला? एक कमीत जास्त 60 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत. 60 ते 100. आणि हा दिवसाड तोडा असतो. हा, दिवसाआड. आतापर्यंत साधारणतः किती किलो पर्यंत ॲव्हरेज निघालं आपलं? 110 किलो दिवसाआड. आणि नाही आतापर्यंत म्हणजे सगळ्या मालामध्ये सगळा माल 2 टनाच्या मापात गेला. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण माहिती जरूर ठेवा. अशा पद्धतीचे व्यवस्थापन केल्यामुळं आणि अशा पद्धतीचा बाग ठेवल्यामुळं
हे अशा पद्धतीचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळालं. आणि ह्याच्या मागे प्रत्येक जे उत्पादन घेतो शेतकरी त्याच्या मागे त्याचे प्रत्येकाची एक कष्ट असतं, जिद्द असते आणि ते मेहनतीच्या जोरावर अशा पद्धतीचे बाग फुलवले जाते आणि अशा पद्धतीचं उत्पन्न मिळवतं. अनेक व्हिडिओमध्ये आपण पाहतो की अंजीर शेतीमधून एवढं उत्पन्न मिळालं. त्याच्यानंतर व्हिडिओ पाहून लोक काय करतात की अंजीर व्यवस्थापन किंवा बागा करायचा प्रयत्न करतात, परंतु त्याच्या मागची जी मेहनत आहे ही पण खूप महत्त्वाची आहे. कारण की व्हिडिओमध्ये बघितलेलं हेच आपल्या शेतामध्ये प्रत्यक्षात होईल असं नाही आहे, कारण की त्याच्या मागं मेहनत ही महत्त्वाची आहे आणि अशा पद्धतीचा प्रयोग हा करणं गरजेचं आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच इतर शेतकऱ्यांना पाठवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.